पुंडलिकवरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। श्री तुकाराम महाराजांची गाथा, अभंग क्रमांक 202 मधले 2 चरण झालेली होती। अभंगात सुरुवात करतानाच ऐसे ऐसियाने भेटते ते साधू। साधू कसे भेटतात? साधू भेटण्याकरता आपल्याकडं कोणत्या कोणत्या गोष्टीची गरज असावी लागते हे सांगत 2 चरण आपण पाहिली। आता 3रं चरण असे की मन बुद्धी काया वाचा शुद्ध करी। मन बुद्धी काया म्हणजे शरीर आणि वाचा शुद्ध करी, कारण अशुद्धता यांच्या ठिकाणीच असते। मन विपरीत भावनेमुळं भगवंताला सोडून अनेक गोष्टीचा विचार करतं। बुद्धी मनाच्या मागं जाते किंवा इच्छा किंवा कामना धारण करते, त्यामुळं ती सुद्धा अशुद्धच आहे। आणि यांच्या सांगण्याप्रमाणे वागत असणारा देह हा मूळचा अशुद्ध आहे, पुरा अशुद्धच होतो। सर्व व्यवहार करत असताना वाचासुद्धा अशुद्ध होते। या सगळ्यांना शुद्ध करायचं म्हणजे काय? काय केलं असतं शुद्ध होईल? तर प्रत्येक घटकाच्या ठिकाणी मन बुद्धी काया आणि वाचा नामस्मरणच असावं, तरच त्यांच्या ठिकाणची शुद्धी होते। रूप सर्वत्र देखोनी नमस्कारी, आणि जे काही पुढं दिसत असेल ते कशाचाही आकार असू द्या, तिथं माणूस असो, काही गाई गुरं असो, पशुपक्षी असो, हे सगळं भगवंताचं रूप आहे असं समजावं आणि तिकडं त्यांना नमस्कार करावा। लघुत्व सर्व भावे अंगीकारी, आणि नम्रता धारण करावी। काही झालं तरी आपण नम्र असावं। आपल्यापेक्षा कमी असणारा न समजणारा माणूस जरी दिसला तरी आपला मोठेपणा न दाखवता लहानपणाच त्या ठिकाणी दाखवावा। सांडी मांडी मी तूपण ऐसी थोरी रे, आणि जे जे काही देणं घेणं आहे, जो काही असेल तो व्यवहार आहे, या सगळ्या गोष्टीकडं काय करावं? विचार सोडून द्यावेत। परिग्रहाबद्दलचा विचार सोडावा। अर्थातच मीपणा आणि तूपणा हे मोठेपणाचं आहे, ते पण अंगातनं काढून टाकावं। पुढच्या चरणात सांगतात, अर्थ काम चाड नाही चित्ता। आता द्रव्य अभिलाष आणि काम म्हणजे कामना, ह्याच्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत या आपल्या ठिकाणी आहेत। आता त्या सगळ्या बाजूला काढून त्यांच्याविषयीची ओढ न राहू देता मनामध्ये केवळ भगवंताच्या ओढीबद्दल, भगवंताच्या भेटीबद्दल असावे। आता ह्या सगळ्या चित्तातल्या गोष्टी काढल्या, आणखीन काय तर मान अपमान मानामान मोह माया मिथ्या। मान आणि अमान हे काहीच नको। मान किंवा मान दिला नाही असं जे असतं ते कधी असतं? तर देहाला तुम्ही किंमत देता तेव्हा। देह जर तुमच्या दृष्टीने किंमतवान असेल तर देहाला मान द्यावा वाटतो, आणि नाही कोणी अपमान केला तर वाईट वाटतं। हे दोन्ही नको। मोह काय आहे? हे मायेचंच एक अंग आहे की जे जे दिसतं ते नुसतं समोरून घेतलं असं नाही, तर अंतःकरणात जतन केलं त्याचं नाव मोह। आणि या सगळ्याचा पसारा कोण मांडते? तर माया। आता याच्यापासून दूर होण्याकरता एकच लक्षात ठेवावं की मान अमान मोह माया हे सगळे मिथ्या आहे, याचं खरं पण नाही।
दिला एखाद्या वेळेस तर ते खोटेपणाने दिलेला असतो, सत्यपणानं नाही. वर्ते समाधानी जाणोनी नेणता. आता नेहमी समाधानी राहावं. काही असो, कमी पडो जास्त असो, समाधान जाणोनी नेणता. आणि एखादी गोष्ट आपल्याला कळली की हे योग्य नाही, आपल्याला हे योग्य वाटत नाही, तरी आपलं काय करावं, गप्प बसावं. आणि जिथं कळत नाही तिथंही काही आपलं बोलत जाऊ नये. साधू भेट देती तया अवचिता रे. तेव्हा ही सगळी लक्षणं ज्यांच्याकडे दिसतील त्यांनाच साधू भेट देतील. आणि ते सुद्धा कसं अवचित. तुम्ही आमंत्रण दिलं आणि मग आलेत असं नाही, अवचित सहज एकदम येतात. मनी दृढधरी विश्वास. आता कोणता विश्वास? जे वरचं सगळं सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं आपण जर वागलो किंवा आचरण तसं ठेवलं तर निश्चित आपल्याला काय आहे की भेट होईल. मनी दृढधरी विश्वास. हा विश्वास आपल्या मनाच्या ठिकाणी पक्का करायचा. नाही सांडी मांडीचा सायास. आता त्याच्याकरता अमुक पाहिजे, अमुक नको, असलं काही नको. हे सगळं काय आहे की ते सायास आहेत, ते काढून टाकायचे. साधू दर्शन नित्य काळ त्यास. तेव्हा जो असा सांगितलेल्या लक्षणाप्रमाणे आहे त्याला साधू एकदाच दर्शन देतात असं नाही, नित्य काळ नेहमी साधूचं दर्शन त्याला होत जाईल. तुका म्हणे जो विठला जाणीवेस रे. आता त्यांनी काय केलं, साधू दर्शन तर झालंच, पण विद्वत्ता अभिमान हे काही ठेवलं नाही. आपलं जे काय असेल ते या साधूच्या कृपेनंच मिळालेलं आहे, मग ते कशाला दाखवायचं. म्हणून आपलं काय आहे, काही नाही, हे नाही दाखवलं तरी चालेल. तोच काय आहे, जाणीवेला विठला असं म्हटलं जातं. आता पुढचा अभंग आहे 203 क्रमांकाचा. भवसागर तरता कार्य करीतसा चिंता, पैल उभा दाता कटी कर ठेवोनिया. त्याचे पायी घाला मिठी, मोल नेघे जग जेठी. भावा एकासाठी खांदावा हे आपुल्या. सुखे करावा संसार न सांडावे दोन्ही वार. दया क्षमा घर चोजवीत येतील. भक्तिमुक्तीची चिंता दैन्य नाही दारिद्र्यता. तुका म्हणे दाता पांडुरंग ओळगिल्या. 4 चरणाचा अभंग आहे आणि चौकडीचा अभंग आहे. या अभंगामध्ये विठ्ठल परमात्म्याचंच महत्त्व सांगितलं आहे. पण कोणासाठी? तर जे भवसागराला आता बाजूला करावं अशी चिंता त्यांच्या ठिकाणी उत्पन्न झाली आणि त्यांनाच देव कसा मदत करल असं आता तुकोबाराय सांगतात. भवसागर तरता. हा भवसागर जो काही आपण जन्ममरणाच्या फेऱ्यात आहोत, जन्माला आल्यानंतर लगेच मृत्यू येत नाही. मृत्यू येईल तेव्हा येईल, पण तोपर्यंत आपलं जे चाललेलं असतं ते भवसागरातून तरण्याचंच काम चाललेलं असतं. कारण हा नेहमीच बुडवायला आलेला असतो. भवसागराचं कोणतंही किती आपल्याला बुडवतं तर त्याचं नाव आहे कर्म. कर्म हे भवसागराचंच पिल्लू आहे. ते आपल्याला नेहमी बुडवतं, म्हणजे आपण कर्मात बुडलेलेच असतो. कर्म आपल्याला सोडत नाही. मग ह्याच्यातून कसं निघावं, कसं तरावं असा प्रयत्न करतो. काही माणसं मग काम करून मोकळं हो म्हणतात, काही त्या कामाची गाठ पडायची नाही म्हणून कुठंतरी निघून जायचं. गाठ पडली आणि हाका मारलं तर मला जमत नाही म्हणायचं. म्हणजे काम चुकारपणा करतात. काही काम करून पूर्ण होतात, काही काम चुकारपणा करतात. पण कर्म म्हणतं मी तुला नाही सोडणार, मी लागणार तुझ्या मागं. म्हणून चिंता पडते की ह्यातनं कसं निघू. तेव्हा तरता. कारण हा कर्म हे 1 आणि 2 नाही. आपल्याला वाटतं एवढं काम झालं की झालं,
पण तेवढं काम दुसऱ्या कामाला निर्माण करून जातं, पुन्हा त्याच्या पुढचं काम त्याला निर्माण करून जातं. म्हणून मग हे अखंड आहे, तेव्हा ह्यातनं कसं तरत जाऊ? कार्य करी तसा चिंता. तुम्ही ह्याची चिंता करू नका. कारण का, तर चिंता जी करायची असती ते स्वआश्रयावर. आपण जर स्वआश्रयावर राहत असलं तर आपल्याला चिंता येणारच आहे, आणि ही सगळी चिंता आपल्याला त्रास देणार आहे. मुळात काय, आता आश्रय संपला, आता आश्रय कोणाचा घेतला? पहिलं उभा दाता. तर पलीकडं जो काही उभा आहे तो प्रत्यक्ष भगवान पांडुरंग आहे. तो कोण आहे? तर तुमची आमची जी चिंता आहे त्या चिंतेला जे लागतं ते देणार आहे. मग जे देत असतो त्याला म्हणायचं दाता, आणि जे घेत असतो त्याचं नाव याचक, आणि जे दिलं जातं त्याचं नाव दान. तेव्हा अखंड उभा आहे आणि तो देण्याकरता तयार आहे. कटी कर ठेवून या. म्हणून कुणी आलं तर उशीर नको, म्हणून त्यांनी कमरेवर हात देऊन उभा आहे. आलं की दान द्यायला बरं. म्हणजे एखादा माणूस खाली बसला तर आलेल्याला मागितलं म्हणजे द्यायला ह्याला उठून उभा राहावं लागेल. मग हात कुठं असेल तिथं वस्तू घ्यावी लागेल आणि मग द्यावी लागेल. एवढा उशीरसुद्धा नाही, लगे उभा आहेत, ते कमरेवर हात देऊन उभा आहेत आणि येणाऱ्याला लगेच द्यायला तयार आहेत. म्हणून हे दाता आहे. हा दाता काय करतो? तर जी काही चिंता आहे त्या चिंतेचं निवारण करतो. त्याचे पायी घाला मिठी. तेव्हा मूळ काय आहे की चिंता कोणाला असते? आपण आत्ताच पाहिलं की ज्याला स्वतःच्याच हिमतीवर करायचं आहे तो चिंता करत असतो. पण जे भगवंताचा आश्रय घेतो, जे होईल ते भगवंतच. झालं ठीक, नाही झालं ठीक, भगवंत, त्याला कशाला चिंता आहे? मग अशी चिंता बाजूला निघण्याकरता आणखीन काय करावं लागेल? तर त्याचे पायी घाला मिठी. म्हणजे त्याच्या चरणाला मिठी घाला. आता मिठी घालणं ही एक स्थिती, कायमचं कोण उभं राहू देईल तिथं? पांडुरंगाच्या मंदिरात तरी फक्त पायाला स्पर्श होऊस तर बाजूला निघावं लागतं. मग कसं काय? तर मिठी घाला म्हणजे काय करा? कायम त्याचे पाय आठवणीत ठेवा. त्याच्याच पायाच्या पुण्याईनं, आश्रयानं आपण आपलं जीवन जगतोय असं निश्चय करावा. आणि मग काय होईल? आपल्याला कशाची चिंता उरणार नाही. आता त्याचे पाय जे आहेत ते पाय कसे आहेत? तर एकदा का ज्याने ज्याने आश्रय घेतला त्याला ते सांभाळणार आहेत. शरणागता शरण्यो मी चेकू. म्हणजे जो होय मज शरण, तयाचे निवारी मी जन्म मरण. शरणागता शरण्य मी चेकू. तो जो शरण आलाय त्यालाच प्रतिपाल करणं हे माझं ब्रीद आहे. त्यामुळं जे जे कोणी आले, आता पायाला मिठी घालणं म्हणजे शरण येणंच आहे. आपण म्हणतो ना की मला अमकं द्या, मी तुमच्या पाया पडतो. म्हणजे काय आहे? त्यांना शरण येतो, तुम्ही हे द्या. तसं भगवंताला आपण आता शरण गेलेलो आहे. मोल नेघे जग जेठी. आता जे काही तो देणार आहे त्याच्या बदल्यात काही मागत नाही. कोणती गोष्ट देताना त्याच्या बदल्यात जर काही कोणी मागत असेल तर त्याला मोल म्हणायचं. म्हणजे त्याचं मोल काय आहे तेच आहे. म्हणजे कधी कधी काय आहे की माणसाने द्यायचं असतं थोडं, द्यायचं बारीक पासाभर आणि मागायचं पोतभर. ही जी सवय लागलेली असते आपल्याला तीच सवय असते. देणाराने दिलं थोडं पण मागितलं मात्र त्याच्यात कितीतरी पटीनं. पण हा काही मागत नाही. मोल नेघे जग जेठी. काही मागत नाही. कारण ह्याला काय कमी? तुमच्यापासून काय मागायचं आहे? ज्याला जे कमी असतं ते त्याला दिलं कोणी तर त्याला त्याचंही महत्त्व वाटतं. आपण त्याच्याकडून आणलं आणि आपल्याजवळचं त्याला दिलं म्हणजे त्याचं घेतलं ते महत्त्वाचं होतं. आपण त्याला दिलं त्याला ते पण महत्त्वाचं वाटते, त्याला मोल म्हणायचं. पण हे याच्याकडं काहीच नाही. याला नाव दिलं मुद्दाम जगजेठी, कारण हा सगळ्या जगाचं पालन करताय. त्याच्यामुळे ह्याला काय कमी पडणार आहे?
भावा एकासाठी. पण आता दोन गोष्टी सांगितल्या तिथं. एक, पायाला मिठी घालायची, पण उगचच नाही, भाव धरून. तुमच्याजवळ भाव असला पाहिजे. मग भावासाठी आता जर काही असेल, तुम्ही म्हणता की कोण लागले फुकट द्यायला, फुकट कोण देत असतं का? दिल्यासारखं जरी दिसत असलं तरी नक्कीच त्यांच्या मनात काहीतरी असावं. हे म्हणले आहे की त्यांच्या मनात आहे फक्त भाव. भावा एकासाठी तुम्ही भाव द्या त्यांना. भाव दिला. भाव म्हणजे काय? निष्ठा. भाव म्हणजे दुसरं नाव विश्वास. तुम्ही विश्वास ठेवला त्यांच्या ठिकाणी की ते सगळं काही द्यायला तयार आहेत. न सोडावे दोन्ही वार. आता जो काही असेल त्याने काय करावं लागल? नाही, खांदा वाहे आपुल्या. पुढचा तुकडा आहे, खांदा वाहे आपुल्या. जर तुम्ही त्यांच्या ठिकाणी भाव ठेवला आणि मग हा जगज्जेठी काय करल? तर आत्तापर्यंत त्यांनी तेच केले. जे जे प्रिय भक्त आहेत त्या प्रिय भक्ताला खांद्यावर वागवलेलं आहे. कारण आपण सगळे आहोत ते आपल्याला वाटतं आपण कुठं उभा आहोत? पृथ्वीवर उभा आहेत. पण हे पृथ्वी कशावर उभा आहे? शेषाच्या फाण्यावर. शेष कोणाच्या आधारावर आहे? भगवंताच्या. म्हणजे मग सगळं कसं असतं की एक एक जे आहे ते आधार दाखवला जातो. मूळ आधार परमात्माचं आहे. म्हणून खांदा वाहे आपुल्या. म्हणजे मग सगळं काय आहे? खांद्यावरच आहे. एकंदरीत काय आहे की सगळ्या गोष्टी कशात? तर मनुष्याच्या ठिकाणी जे जे काय असेल ते ते त्याच्या आधारावर वाटतं. तर मनुष्याला काय आहे की जसं तो म्हणतो की पृथ्वी मोठी. ती म्हणली पृथ्वी कसली मोठी? शेष मोठा आहे, शेषाने तिला धारण केलं आहे. दुसरा म्हणला शेष कसला मोठा आहे? शंकराच्या गळ्यात पडला आहे, शंकराने त्याला आधार दिला आहे. ते म्हणलं शंकर कसला मोठा आहे? त्याच्या कैलासाला 3दा रावणाने हलवले. ते म्हणलं रावण मोठा आहे. रावण कसला मोठा आहे? रामाच्या एका बाणाने पडला आहे. म्हणले राम मोठा आहे. राम कसला मोठा आहे? तो भक्ताच्या अंतःकरणात दडून बसला आहे. म्हणजे मग किंवा अंतःकरणात बसला आहे, अर्थात देवाला भक्ताचा आधार आहे, भक्ताला देवाचा आधार आहे. असे दोन्ही एकमेकाच्या आधारावरच आहेत. सुखे करावा संसार. आता त्याच्यानंतर सांगितलं की चिंता करू नका. तुम्हाला वाटत असेल ना संसाराबद्दल, करा खुशाल. तुम्ही समजताल देवाच्या ठिकाणी पायाला मिठी घालायची आणि सगळा भाव देवाला व्हायचा आहे. आमच्या संसाराचं काय होईल? मग सांगितलं करा, सुखाने करा संसार. न संडावे दोन्ही वार. पण दोन्ही वार सोडू नका. कोणते 2 वार आहेत? एक आषाढी आणि दुसरी कार्तिकी. हे 2 वार आहेत. ह्या दोन्ही वाराला मात्र सोडू नका. हे जर तुम्ही केलं आणि तुम्ही जर हे संसार चालवत असला, आहेत ते संसारीच तुम्ही, पण ह्या 2 वाराला चुकत नाही. आषाढीला जाता आणि कार्तिकीला जाता, यात तुमची चूक नाही. तर दया क्षमा घर चोजवीत येतील. तर दया क्षमा तुम्हाला शोधत येतील. चोजवीत म्हणजे शोधत येतील. दया क्षमा हे काय आहे? हे गुण आहेत. मग हे गुण कसं हुडकत येतील? तर ज्यांच्या अंगी हे गुण असतात ते तुमच्याकडे येतील. कोणाच्या अंगी गुण आहेत? हे संताच्या अंगी. दया क्षमा शांती ते संताचंच मुख्य आहे. आणि त्यामुळं संतच तुमच्याकडे येतील आणि मग जे काय असेल ते तुम्हाला त्यातनं जाग करत येतील. भुक्ती मुक्तीची चिंता. तेव्हा आता कशाची चिंता करायची? भुक्ती म्हणजे काय? की जे आपल्याला लागतं, खायला लागतं, पोटासाठी लागतं, ते भुक्ती. ते काय आहे? माणसाला चिंता कायमचीच आहे. मनुष्य किती खातो? तर काही खातो. कोणी 1 भाकर, कोणी 1.5 भाकर खात असेल, फार तर 2 खात असेल. तेवढंच झालं. काय आहे की भाजी ही ते त्याच्याबरोबर. दुसरी गोष्ट काय? किती वेळात जेवतो? तर कोणी 20 मिनटं, कोणी 15 मिनटं जेवायला लागतात. भराभर जेवून मोकळा होत. 15-20 मिनटात माणसाचं जेवण होतं. म्हणजे त्याला लागणारं अन्न किती लागलं?
आणि जेवायला किती वेळात जेवला, पण किती वेळ त्या सगळ्या गोष्टीचा विचार केला. सतत सतत काय खायचं, काय आणायचं, काय खायचं, काय आणायचं, हेच चिंता आहे. म्हणजे लागतं भोगाला वेळ थोडा, पण चिंता मात्र खूप होते. मग ही चिंता करू नको. आणि दुसरी मुक्तीची चिंता, हे मुक्त कसा होईन याची चिंता करू नको. कारण मुक्तीचा दाता कोण आहे, तर हा आहे ना परमात्मा, की ज्याच्या पायाला आपण मिठी घातली. तो कसा आहे, मोक्षदाता आहे, मुक्तिदाता आहे तो. तर त्याच्याजवळ असल्यामुळं भुक्ती नाही. मग जे देवाला शरण गेलेत त्यांच्या पोटापाण्याची चिंता देवच करतो. त्यांना 2 वेळेला काही असं आहेत की त्यांच्याकडं त्याला कशी पद्धत आहे, आयाचित वृत्ती. आयाचित म्हणजे काय, कोणी आणून दिलं तर त्याचाच स्वयंपाक करायचा आणि तेच जेवायला. घरात काही नाही, कधी चिमूटभर पीठ ठेवायचं नाही, मीठ ठेवायचं नाही, काही नाही. दुसऱ्याने आणून दिलं त्यावरच जेवण. म्हणजे मग दररोज दिवशी कोणी ना कोणीतरी दाता भेटतोच. त्यांच्या घरी पीठ कूट नेऊन ठेवतोच. मग सगळं, मग ज्यांनी ज्या दिवशी जे आणलं, भाकरीचं पीठ आणलं, भाजी आणली, भाजी भाकरी. दुसऱ्याने काय आहे, कणिक आणली, काय दुसरं मिष्टान्न आणलं, आज हे. म्हणजे जे कोणी काय आणलं ते इच्छाही करायची नाही, फक्त काय आल्यावरच. त्याला आयाचित वृत्ती म्हणतात. मग असे जे असतात ते भुक्तीची चिंता करत नाहीत. आणि मग भोगाची चिंता करत नाहीत म्हणल्यावर मुक्ती काय, तर मुक्ती नाही, कारण सगळं भगवंतावर ठेवलं आहे ना. घालोनी भार राहिलो निश्चिंती, निरविले संती विठोबासी. सगळं मला काय केलं आहे संतांनी, विठोबाच्या पदरात घातले. आता विठोबा माझी भुक्तीची चिंता करणार आणि मुक्तीची चिंता करणार. दैन्य नाही दारिद्र्यता. आता त्याच्या ठिकाणी काय, ज्या माणसाला खायला प्यायला नसतं, अंगाला घालायला नसतं, तो कसा आहे, तो दीन आहे. दीन म्हणजे फारच गरीब आहे. कोणी काय देता का हो, कोणी काय देता का हो सतत म्हणतो. आणि दरिद्रता म्हणजे काय, घरात काही नसणं, कशाचंच काही नाही, काही करायला गेलं तर कुठं सापडायचं नाही, हे दरिद्र. नाही पोटाला खायला धान्य पीठ कूट, तर नाही खिशात पैसे, ही दरिद्रता आहे. आणि दीनता काय आहे, दैन्य काय आहे, तर काही झालं तरी ते मिळतच नाही, नाही घरातच नाही, असे जे काही दोन्ही आहे. मग त्याच्या ठिकाणी दैन्यता आहे आणि त्यामुळं दरिद्रता आहे. हे दोन्ही कसे आहेत, तर दुःख देणारेच आहेत. दैन्य असलं तरी दुःख देतं, कारण ती दीनताच आहे. दीनता म्हणजे गरिबी, गरिबीचंही दुःखच आहे. दुसऱ्याने काही केलं, काही खाल्लं, कपडे अंगावर घातले की वाईट वाटतं, आपल्याला एवढंसुद्धा नाही. बघा ह्याला कसं आहे, अंगावर घालायला आहे, जेवायला बसलो बरोबर तर बघा ह्याच्या डब्यात किती चांगलं आलं आहे, आपल्याला काही नाही. म्हणजे मनुष्य आपल्या दीनपणाचं नेहमी चिंता करतो, दारिद्र्याची चिंता करतो. आणि दारिद्र्य आणि दीनता हे दोन्ही दुःख देणारेच आहेत. आता दुःखाने त्रस्त होण्याचं कारणच राहिलं नाही, कारण यानं काय केलेलं आहे, तो शरण गेलेला आहे ना. आता ज्याला शरण गेला आहे तोच सगळं बघेल. तो का म्हणे दाता पांडुरंग ओळखिल्या, म्हणजे जे जे काय असेल ते दाता प्रत्यक्ष पंढरीनाथ आहे. आणि त्याच्याकडे गेल्यामुळं सगळी चिंताचित आहे. माऊली म्हणतात की राजियाची कांता काय भीक मागे. ती काय भीक मागल का, किंवा त्या तिसरं चरण आहे त्यात की कल्पतरू खाली बैसोनी धुळीये दे गाठी, जो कोणी बैसला. काय वाणी त्याला, म्हणजे त्याला कशाचं ऊण आहे, काय त्याला कमी पडल. तसं झालं आहे, जो पंढरीनाथाच्या जवळ शरण गेला त्याला कशाचं दैन्य, कसली दारिद्र्यता. तुका म्हणे दाता, कारण हा दाता जो आहे तो कोण आहे, तर पांडुरंग ओळखिल्या. तो जर आपल्याकडं आपलासा झाला, त्यांनी काय आहे की आपल्याला
अभय दिलं किंवा पाठीवून हात फिरवला, आशीर्वाद दिला, तर आपल्याला काही कमी पडणार नाही. म्हणून जे कोणी असतील ते कशाची चिंता करतात, तर जन्ममरणाची चिंता करतात, तर ती सोडून द्यावी. आणि जो पंढरीनाथ आहे तो पहिलं उभा म्हणजे कुठं, तर पंढरीकडं बोट दाखवलं तिथं उभा आहे. कटी कर ठेवोनी, तो कमरेवर हात ठेवलेले आहेत. कशा करता, तर जो कोणी काही मागायला येईल त्याला द्यायचं आहे, त्याला उशीर लावायचा नाही, या अर्थाने. अशा तऱ्हेनं ज्या पंढरीनाथाला आपण शरण गेलो त्याला गेल्यानंतर त्याचा आश्रय घेतला. आता आपण जशी एखादी बाई लग्न होऊन घरी तिकडे गेली नांदायला, तर नवऱ्याच्या आश्रयावर आहे. काय आहे, आता तिच्या अंगावर साडी फाटली आणि बाहेर जरी गेली तर फाटकी साडी बघून लोक तिला नाही नावं ठेवायचे, नवऱ्याला ठेवतील. ह्याला एवढं कळत नाही काय, एवढी फाटकी तुटकी घालून येईन ती बाई, मग हा काय करतो, म्हणजे मग त्याला लाज वाटली पाहिजे. आपली लाज राखण्याकरता तो अंगावर चांगले कपडे घालायला लावेल. म्हणजे हे काय आहे, तर आश्रय घेतला आहे, आश्रयाचं फळ आहे. तसं पंढरीनाथाचा आश्रय घेतल्यावर काही चिंता उरत नाही, हे महत्त्वाचं आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.